जिसका मुझे था इंतजार, ओ घडी आ गई आ गई. खूप दिवसापासून जे प्रयत्न करत होते, परीक्षेची वाट बघत होते, एकदा परीक्षा पोस्टपोन झाली. सगळ्या अनुषंगानं खूप जण एक्सायटेड पण आहेत. नवीन विद्यार्थी पर्टिक्युलरली काही थोडे नर्वस आहेत आणि तो एक थोडंसं एन्झायटी, नर्वसनेस हा खूप कॉमन असतो. आणि मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की इव्हन सचिन तेंडुलकरला एवढे दिवस खेळल्यानंतर प्रत्येक मॅचमध्ये पहिला बॉल खेळताना ती एक धाकधूक असते आणि ती नॉर्मल असते. तो तुमचा एक सिरियसनेस त्या ठिकाणी दाखवते, की तुम्ही परीक्षेबद्दल सिरियस आहात. माझं म्हणणं एवढंच आहे, की त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या पेपरवर झाला नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे, एक महत्त्वाचं, की आपल्याला वन क्वेश्चन ॲट अ टाईमचा अप्रोच वापरायचा आहे, की म्हणजे जो प्रश्न दिलेला आहे फक्त त्या प्रश्नापुरता आपला विचार करायचा आहे. प्रश्न अवघड, सोपा, कट ऑफ कमी जास्त या भानगडीमध्ये आपल्याला पडायचं नाही आहे. असं आपलं 100% 100 प्रश्नांना आपल्याला द्यायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट ही आपल्याला करायची. आणि जे मी नेहमी 3 शब्द वापरतो ते आपल्याला परीक्षेमध्ये कटाक्षानं वापरायचे. ते म्हणजे आपला अलर्टनेस, अटेंटिव्हनेस आणि फुल कॉन्सन्ट्रेशननं आपल्याला पेपर सोडवायचा आहे. 2 तास पुरेपूर आपल्याला वापरून घ्यायचे आहेत. घाईघाईत पेपर सोडून आपल्याला कोणी शाल-श्रीफळ घेऊन त्या ठिकाणी बसलेलं नाही आहे किंवा देणार नाही आहे. या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या MPSC एक्झाम मंत्रामध्ये. बघा आता फायनली तो दिवस आलेला आहे आणि मला असं वाटतं बऱ्यापैकी लोकांनी आता शस्त्र त्या ठिकाणी ठेवलेले असतील, अभ्यास बंद केलेला असेल. काही लोक कदाचित करंटचे आपले मॅरेथॉन जे 2 तासाचं आहे ते बघत असतील किंवा काही लोक अजून इतरत्र काही गोष्टी करत असतील. मे बी माझं असं म्हणणं आहे, आत्ता तुम्ही सेंटरवर पोहोचलेलं पाहिजेत जर तुम्ही बाहेर गावून आलेला आहात किंवा रात्रीपर्यंत पोहोचलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता ही करा, की लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. लवकर म्हणजे वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा. लवकर नको. तुमचा जर रोज 11चा वेळ आहे तर 11ला झोपा, 12चा वेळ आहे तर 12ला झोपा. 12च्या पुढं मात्र झोपू नका. फार फार काय होईल, कधी कधी आपण तुम्ही पडला आहात, झोप लागत नाहीये, डोळे बंद करून शांत राहा. शक्य झालं तर अनुलोम विलोम प्राणायाम जे असतं, आपण येणारा श्वास जाणारा श्वास याच्यावर थोडं लक्ष देण्याचा प्रयत्न करा. आणि एक लोगॉस थेरपी व्हिक्टर फ्रँकलची, जर असं वाटायला लागलं झोप येत नाहीये तर रिव्हर्सनं काम करा, की असं समजा मला झोपायचंच नाहीये, मला झोपायचंच नाहीये असं म्हणत म्हणत फक्त बेडवर डोळे बंद करून राहा. ऑटोमॅटिकली झोप लागेल. सकाळचा अलार्म व्यवस्थित लावून ठेवा. मित्रमैत्रीण कोणी आसपास असतील तर त्यांना सांगून ठेवा, की बाबा मला सकाळी 6ला 7ला जेव्हा केव्हा एकदा फोन कर, किंवा नसेल मी उचलला तर मला उठवायला ये. कोणाला तरी एखाद्याला सांगा. असं खूप वेळाला झालेलं आहे इव्हन UPSCच्या मेन्समध्ये, की एकटा रूममध्ये आहे, निवांत झोपलाय, उशिरा जागला रात्री आणि पेपरची वेळ आली तरी उठलेला नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टी साध्या साध्या करू नका. रात्री जेवढं काय वाचायचं ठरवलं तेवढं वाचा. माझं म्हणणं नाही त्याबद्दल वाचू नका वगैरे, ते वाचलं पाहिजे फॅक्च्युअल गोष्टी, काय प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर उद्यासाठीची आपली चेकलिस्ट त्या ठिकाणी तयार असली पाहिजे. चेकलिस्ट मी आपलं MPSC एक्झाम मंत्राचं जे टेलिग्राम चॅनल आहे मागच्या 2 दिवसापासून टाकतोय. त्यातल्यात महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. ॲडमिट कार्ड जे आहे त्याची 1 कॉपी आपल्याकडे असली पाहिजे. आपलं आय कार्ड जे त्याच्या 2 झेरॉक्स कॉपी म्हणजे फोटो कॉपी आपल्याकडे असल्या पाहिजे. आपल्याकडे 1 ते 2 ब्लॅक बॉल पॉईंट पेन असले पाहिजे. जो रोरिटचा आता 15 रुपयाला पेन झालाय तो पेन आपल्याकडे 1 किंवा 2 त्या ठिकाणी असले पाहिजे. आणि याच्याही पलीकडे जाऊन एखादी पेन्सिल आपल्यासोबत आवश्यक ठेवा. एखादी पाणी बॉटल ठेवा. ज्यांना असं वाटतं ट्रान्सपरंट पॅड आहे त्यांनी तो पॅड आपल्या सोबत ठेवा. कधी कधी पेपर बेंचेसला खड्डे वगैरे असतात, त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली तर ते घेऊन जाऊ देऊ शकतात. आजकाल त्यांनी खूप स्ट्रिक्ट केलं आहे. बायोमेट्रिकसाठी पेपरला वेळेवर पोहोचा. म्हणजे जर आपल्याला 8:30चा टाईम दिला, 8:30 पर्यंत आपण कुठल्याही किंतु परंतु न करता सेंटरवर आपण पोहोचलं पाहिजे. ही आपली सगळ्यात मोठी प्राथमिकता असली पाहिजे. चिडचिड करू नका. कुठं जेवायला वेटिंगला वेळ लागला, टेम्परामेंट जे आहे ते बिघडवू नका. कधी रात्री झोपताना ढेकणं चावायला लागले, मच्छर त्रास द्यायला लागले, इरिटेट होऊ नका. त्याला सामोरं जा. तो दिवस काढून घ्या, ती रात्र काढून घ्या आणि पुढे चला. उद्या सेंटरवर पोहोचताना, रिक्षानं जात असताना, बसनं जात असताना सगळे पॉसिबिलिटीज, इफ्स अँड बट्स टेस्ट करूनच जा. कधी कधी सेंटरला उशिरा पोहोचलं की सायकोलॉजिकली माणूस थोडं प्रेशरमध्ये येतं आणि त्याचा पेपरवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. त्यामुळे शक्य झालं तर अर्धा 1 तास आधी पोहोचलेलं कधी पण चांगलं, कारण हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. हा क्षण डायरेक्ट परत आपल्याला 31 मेला आता येणार आहे, तोपर्यंत आपल्याला मध्ये हा क्षण येणार नाहीये. त्यामुळं आपण फार काळजी घेतली पाहिजे या बाबतीमध्ये. अभ्यासाचं थोडंसं 19-20 मागं पुढं झालं तर काहीही फरक पडत नाहीये. थोडं लाईट जेव्हा आज जे बाहेरून पुण्यात आले त्यांनी साईनाथ विनाथ लगेच तांबडा पांढरा करू नका.
थोडं लाईट लाईट जेवा, पचल असंच जेवा, ॲसिडिटी होईल, डोकं दुखेल, झोप होईल, अशा गोष्टी आताही नाही आणि उद्याच्या पहिल्या पेपरच्या नंतर ब्रेकमध्ये पण आपल्याला करायच्या नाहीत. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी होत्या. त्यानंतर सकाळी उठल्यानंतरची बॅग रात्री झोपायच्या आधी भरून ठेवा. बॅगमध्ये आपलं हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड, पेन, पेन्सिल, पाणी बॉटल, हातरुमाल, कपडे, ड्रेस वगैरे जो काय घालायचा तो ड्रेस, शक्यतो नवीन ड्रेस एक्सपेरिमेंटवाला काही करू नका. ज्याला तुम्ही कम्फर्टेबल आहात त्याच ड्रेसमध्ये राहा. काही ठिकाणी उद्या सकाळी थोडी थंडी पण त्या ठिकाणी जाणवू शकते. पुण्यासारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या ठिकाणी, इव्हन कोल्हापूरला पण ते बघायला मिळू शकतं. तर त्या तयारीनं पण तुम्हाला जाणं फार गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण सेंटरवर जाऊ थोडं शांत बसा, ज्याला वाचायचं त्यानं वाचा. बाकी विद्यार्थ्यांसोबत जास्त बोलू नका, गप्पा करू नका आणि एक मेंटली आपण त्या झोनमध्ये निघून जा की उद्याचा पेपर आणि मॅनिफेस्टेशन जसं 130+ मी तुम्हाला सांगितलं होतं ते अवश्य करा की मला 130+ त्या ठिकाणी मिळवायचेच आहेत. मेंटली तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे आणि पेपरचं मॅनिफेस्टेशन पण करा की मी जिओग्राफी सोडवतोय, जिओग्राफीतले सोपे प्रश्न आलेत, माझ्या टप्प्यातले आलेत, सायन्स सोडवतोय, माझ्या टप्प्यातला आलाय, करंट माझ्या टप्प्यातला आलाय, मी सोडवतोय, हा प्रश्न सोडवतोय. ते एक मेंटल इमॅजिनेशन, त्या झोनमध्ये जाणं, त्या थिंकिंगमध्ये जाणं हे फार गरजेचं आहे. ते आतापासून सबकॉन्शियस माइंडला त्या ठिकाणी कामाला लावा. पेपरमध्ये हॉलमध्ये गेल्यानंतर OMR भरण्याची घाई करू नका. लाईव्ह डेमो काल मी दिला होता, त्यात तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण OMR वगैरे फिल केली पाहिजे. त्यात चुका अजिबात नकोय. सिक्वेन्स आपल्याला खालीवर होऊ द्यायचा नाहीये. पेपर हातात घेतल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला एक करायची की पेपर पूर्ण स्कॅन करायचा आहे. पहिले 1-1.5 मिनिट जाऊ द्या, 2 मिनिट जाऊ द्या, काही फरक पडत नाही. त्यानंतर एकतर तुम्हाला जो पाहिजे तो सब्जेक्ट घेऊन सुरुवात करा. जिओग्राफी असेल, इकॉनॉमी असेल, पॉलिटी असेल किंवा सुरुवातीला जे काय सहसा हिस्ट्रीनं चालू होतो, हिस्ट्री स्किप करून पुढचा विषय तुम्ही चालू करू शकता. त्यानंतर करंट अफेअर्स म्हणा किंवा काय तुम्ही तुमचे ट्रायल अँड एरर जे काय टेस्ट सिरीजमध्ये, आखाडा टेस्ट सिरीजमध्ये मी खूप वेळा सांगितलं होतं, ते ट्रायल अँड एरर सगळे करून जे ठरवले त्या सिक्वेन्सनं पेपर सोडवायला घ्या. शक्यतो 3-3 राऊंडच्या भानगडीत पडू नका. 2 राऊंड इज मोर दॅन इनफ. आणि ज्यांना सवय त्यांनी 1 राऊंडमध्ये पण पेपर सोडवू शकता. आणि एनसर्कल करताना, गोल गोल करताना शक्यतो 15-15च्या स्लॉटनं करा. एक करत बसू नका. कधी कधी त्या पेपरचा सिक्वेन्स पॅटर्न, जिओग्राफीचे 15 प्रश्नात कधी 7व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कधीतरी 13व्या प्रश्नामध्ये बघायला मिळत असतं. लगेच गोल करू नका. 15-15चे शेड जे आहेत त्यानं गोल करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पूर्ण एक पेपरचा. आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं अप्रोच ठोकताळे, त्याचं काय करायचं. जसं काल अमित लोकरेंनी सांगितलं की धरसोड करायची नाहीये, ते समजून घ्यायचं आपल्याला आणि व्यवस्थितपणे त्याचा वापर करायचा. परीक्षेत कन्फ्यूज व्हायचं नाही, वापरू का नको ह्या डिलेमध्ये राहायचं नाही. त्यांची 23ला प्रिलिम्स निघाली, पण त्यांचं म्हणणं आहे कमी मार्कांनी निघाले. 24ला 140+ त्यांना आले. अप्रोच बॅचचे स्टुडंट होते आपल्या अमित लोकरे जे आहेत, त्यांना मेन्सला पण प्रचंड त्या ठिकाणी फायदा झाला. त्यांनी बहुतेक त्या व्हिडिओमध्ये मेन्सचा विषय सांगायचा राहिले ते, पण मला ते नंतर वैयक्तिक जेव्हा भेटले तेव्हा ते सांगत होते. त्याचा मला खूप फायदा झाला होता. अप्रोच जो आहे तो बिनधास्तपणे तुम्ही वापरू शकता. त्याच्यावर ट्रस्ट ठेवा. त्यातल्यात सायन्समध्ये जर असेल तर आपण ऑड मॅन आउट असेल, LCM आहे, त्याचा वापर करा. सायन्समध्ये पर्टिक्युलर नवीन नाव असेल, काही कळत नसेल, सायंटिस्ट वगैरे, 1 नंबरच्या ऑप्शनकडे तुम्हाला जाण्याचा स्कोप त्या ठिकाणी असतो. करंट असेल किंवा हिस्ट्रीमध्ये असेल, फुल नेमचा अप्रोच बऱ्यापैकी वेळेला आपल्याला बघायला मिळतो. करंटमध्ये मी आता जे मॅरेथॉन लेक्चर त्यात पण 2-3 अप्रोच लेक्चरमध्ये सांगितले, ते पण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. फार जास्त अप्रोच मी आता सांगणार नाही तुम्हाला, कदाचित ती गोष्ट आवडणार पण नाही. पण माझं असं स्पष्ट म्हणणं राहील की जर आपण पेपर शांततेनं सोडवला, आपलं 100% दिलं, पास हो फेल हो, आपल्याला रिग्रेट राहिलं नाही पाहिजे. पेपरमध्ये सिली मिस्टेक अजिबात झाल्या नाही पाहिजे. वाचनाची घाई झाली नाही पाहिजे. ऑप्शन घाईघाईत वाचलं नाही पाहिजे. सगळ्या ऑप्शन्सला क्वेश्चन मार्क करा. जर A बरोबर येतं, B का नाहीये, C का नाहीये, D का नाहीये, हे पण प्रश्न विचारा आणि नंतरच जा. राज्यसेवेमध्ये आपल्याला तेवढा वेळ मिळतो, आपण व्यवस्थित सगळे ऑप्शन बघत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो की कोण किती अभ्यास केला, काय केला, याच्यापेक्षा उद्या त्या 2 तासामध्ये कोण कसं त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारे, अंमल करणारे, याच्यावर तुमचे मार्क खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आता मला वनामतीमधून फोन आला, सर पेपरला येऊ का नको येऊ, पुणे सेंटर आहे, फ्लाईटचं एवढं तिकीट आहे, मानसिकता नाही आहे, काही अभ्यास केलेला नाही आहे. तेच सांगितलं की बाबा तुझ्याकडे करंटचा तेवढा व्हिडिओ फ्लाईटमध्ये बसून बघून घे, डाउनलोड करून, आणि बिंदास पेपराचं ऑलरेडी 2-3 वेळा पोस्ट काढलेल्या माणसाला प्रिलिम्स काढणं तेवढी काय अवघड नाहीये. नवीन विद्यार्थ्यांनी पण त्या ठिकाणी घाबरण्याचं अजिबात कारण नाहीये. इक्वल संधी सगळ्यांना असणार आहे. सगळ्यात चांगली गोष्ट, फॉर्म कमी आलेले आहेत, विद्यार्थ्यांमध्ये सिरियसनेस कमी दिसतोय, विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी दिसतोय. कट ऑफ मला नाही वाटत की खूप जास्त वाढेल. ज्या पद्धतीनं सगळ्यांनी भीती घालवलेली आहे, त्यामुळे भीती बाळगण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपल्याला आपलं 100% द्यायचं. पेपर 1 झाल्यानंतर जास्त गोंधळात न पडता
पेपर 2 जो आहे सीसॅटचा, त्या डिसिजन मेकिंगचा आपला व्हिडिओ काल चॅनल टाकलेला तो बघू शकता. थोडी गणिताची प्रॅक्टिस करा, 1-2 पॅसेज सोडून घ्या आणि तो एक थोडा ब्रशअप करून घ्या की सीसॅटच्या बाबतीमध्ये आपल्याला तो पेपर सोडवायचा आहे आणि शांततेनं तो पण पेपर सोडवा. कॅज्युअली सोडू नका, मध्ये खूप जास्त टाइमपास करू नका. शक्य झालं तर थोडंसं एक शांत त्या ठिकाणी पॉवर नॅप 10-15 मिनिटाची शक्य झाली तर ती पण तुम्ही त्या ठिकाणी घ्या. दुसरा पेपर झाल्यानंतर जे काय करायचं ते मी तुम्हाला आत्ताच सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक करा, निर्माणमध्ये आपण उद्या तर नाही, उद्या लाईव्हमध्ये आपण भेटणारच आहोत. 2-3 व्हिडिओ आपण लाईव्हमध्ये करणार आहोत. पेपर कसा होता, प्राथमिक निरीक्षण याच्या बाबतीमध्ये आणि संभाव्य उत्तर तालिका जी आहे ती पण आपण देणारच आहोत. त्याच्यात आपण ती चर्चा करूया. पुढील मेन्सचे प्लॅनिंग जे आहेत ते पण आपले आहेतच. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपलं मेन्सचा क्रॅश कोर्स असणार आहे. मेन्सची आपली एक टेस्ट सिरीज असणार आहे. डेली आन्सर रायटिंग पण आपली असणार आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन पर्सनल फ्री गायडन्स पण आपलं चालूच झालं, ज्यासाठी आपण हे सगळं पुण्यामध्ये सेटअप चालू केले ते तर त्या ठिकाणी असणारच आहे. त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांना कधी ना कधी आयुष्यामध्ये राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हचीच तयारी करायची आहे त्यांनी एक गोष्ट करा, कट ऑफच्या भानगडीत पडू नका. मी पास होईल नापास होईल हे मलाही विचारू नका. जर तुम्हाला पुढे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करायची असेल तर, जर तुम्हाला चेंज करायचं, तुम्हाला सरळ सेवा शिफ्ट करायचं किंवा कंबाईनवर शिफ्ट करायचं तर निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी अंदाज घेऊ शकता. पण ज्यांना कधी ना कधी आयुष्यामध्ये मेन्सची तयारी करायची आहे, एकदा ना एकदा परत मेन्स द्यायचीच आहे, त्यातूनच पास व्हायचं आहे, त्यांनी ह्या भानगडीत न पडता सरळ सरळ मेन्सची डेडिकेटेडली तयारी चालू करावी. त्याचा तुम्हाला आता नाही, समजा तुम्ही 25ला फेलही झाला प्रिलिम्स, 26ला मात्र तुम्ही टॉप 10 मध्ये येण्याची ताकद ठेवू शकता. जर आता तुमची प्रिलिम्स नंतर मेन्स चांगली झालेली असेल आणि त्या कॉन्फिडन्स तुम्हाला आला, तुमच्या नोट्स तयार झाल्या, तुम्ही त्याच्यावर वेगळे फीडबॅक घेऊन एक चांगल्या पद्धतीनं तयारी जर केलेली असेल तर. पण तुम्हाला मी परत एकदा सांगेल, महत्त्वाची गोष्ट, कट ऑफच्या भानगडीमध्ये पडू नका. जर तुम्हाला परत डिस्क्रिप्टिव्हचीच तयारी करायची असेल तर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मॉड्यूल खेळत बसू नका. इथिक्सचं मॉड्यूल घेतो, एसेचं मॉड्यूल घेतो, जे काय करायचं आपल्याच ठिकाणी सगळं करा असं म्हणणार नाही मी. ज्या ठिकाणी करायचं त्या ठिकाणी GS 1, 2, 3, 4 एसे एकाच ठिकाणी करा. शक्य असेल तर ऑप्शनल पण तिथंच करा, म्हणजे डेली रुटीन शेड्यूल तुम्हाला बनवता येईल, तुमच्या स्वतःच्या अभ्यासाला वेळ देता येईल, स्वतःच्या आन्सर रायटिंगला वेळ देता येईल आणि एक प्रॉपर प्लॅन शेड्यूलनं जाता येईल. अदरवाईज जसं ऑब्जेक्टिव्हमध्ये खूप जणांची वाट लागली होती, मॉड्यूल खेळत GS2 ला मार्क आले, GS3 ला मार्क आले, GS1 ला नाही, GS4 ला नाही, लँग्वेजला नाही, लिस्टच्या बाहेर गेले. काल अमितनं तो विषय काढला होता त्या पॉडकास्टमध्ये. ज्यांनी बघितला नाही त्यांनी पेपर झाल्यानंतर तो पॉडकास्ट पण त्या ठिकाणी बघू शकता. याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत, त्याच्यासाठी आता इथे वेळ नाहीये पर्टिक्युलरली. पण 2-3 गोष्ट मी तुम्हाला सांगेल. माझे स्वतःचे एक्सपिरियन्स प्रिलिम्सच्या बाबतीमधले, कॉन्फिडन्स खूप मॅटर करतो. जेव्हा माझी CAPF मधली पोस्ट निघाली होती किंवा सिलेक्शन झालं होतं, तेव्हा सुधाकर लेंडवे सरांनी आमच्या सकाळ नगरच्या रिडिंगला, ते आता CO क्लासमन आहेत ज्यांचा रँक 4 आला होता 21 मध्ये, सुधाकर सर आधी बघ तुझी आता प्रिलिम्स निघत असते. आणि लिटरली तुम्हाला मी सांगतो, माझी 1 मार्क का 1.5 मार्कानं त्यावेळेस प्रिलिम्स निघाली होती. अभ्यास माझा त्यावेळेस पण काही खूप जास्त नव्हता, पण तो कॉन्फिडन्स फार गरजेचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पॉझिटिव्ह टेम्परामेंट तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि मला वाटतं आपण मंथनमध्ये रोज रात्री 10 वाजून 10 मिनिटाला युट्यूबवर तेच सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पॉझिटिव्ह राहा. परीक्षा ही जी आहे प्रिलिम्सची, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही तुम्हाला समोर उत्तर दिलेत, म्हणजे ओपन कॉपी त्या ठिकाणी करायला अलाउड केलेला आहे. फक्त आपल्याला योग्य उत्तर त्या 4 मधलं शोधायचं आहे. याच्यापेक्षा अजून सोपं काय असू शकतं मित्रांनो? तुम्ही हा विचार करा. तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, चांगल्या ठिकाणी डिग्री मिळवलेली आहे, एवढे हुशार तुम्ही आहात, तुम्ही अभ्यास पण केलेला आहे, पेपरला काय घाबरता आणि पेपरचा काय विजय करताय? 4 ऑप्शन आहेत, 4ला मधलं एक आपल्याला करेक्ट शोधायचं. उत्तर आपल्या समोर दिलेलं आहे, आपल्याला कॉपी करायला आयोगाने अलाउड केलेलं आहे. आणि आयोग वेळोवेळी किती हिंट देते आपण खूप वेळा बघितलं. एक महत्त्वाची गोष्ट अजून करा, जिथं अडचण आली तिथं मराठीत वाचा किंवा इंग्लिशमध्ये वाचा, बायलिंग्युअल वाचा. बऱ्याच वेळेला आपल्याला हिंट मिळते. इटॅमॉलॉजी असेल, कीवर्ड असेल, ब्रॉडर इन्क्लुझिव्ह असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल, असे अनेक अप्रोच आपण ॲट्रिब्यूट्स ऑफ क्वेश्चन असेल वापरून एवढी प्रॅक्टिस केली, कितीही अवघड पेपर आला, कसाही पेपर आला तरी मला असं वाटतं तुम्ही सगळे आता सज्ज आहात. तुमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि निश्चितपणे मला गॅरंटी आहे की जे आपल्याशी जोडले गेलेले आहेत निर्माणच्या माध्यमातून, युट्यूब गायडन्सच्या माध्यमातून किंवा आपल्या अप्रोच आणि इतर बॅचेस जसे असतील, टेस्ट सिरीज असेल आखाडा किंवा आपल्या अल्टिमेट रिव्हिजन कॅप्सूल किंवा SRR, इतर बाबतीमध्ये मला माहिती आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीनं परफॉर्म केल्याशिवाय राहणार नाही. आणि मला निश्चितपणे एक गॅरंटी आहे की तुम्ही मेन्सला त्या ठिकाणी बसणार आहात, मेन्स देणार आहात आणि मॅनिफेस्टेशन जे आहे आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शन 130+ जादुई आकडा त्या ठिकाणी तुम्ही पार करणार, अशी एक त्याकडे सदिच्छा आणि इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस लावा अशी आई तुळजाभवानी चरणी एक प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो. परत एकदा तुम्हाला तेच सांगेल, चला चालत राहूया, प्रयत्न करत राहूया, एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिंपल विथ MPSC मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.